नमस्कार. आज आपण आलेलो आहे अजमेरा हा गड पाहण्यासाठी, जो येतो अजमेरा सौंदाणे या गावात, तालुका बागलाण व जिल्हा नाशिक. गड छोटेखानी आहे. अर्धा तास एक गडावर येण्यापुरता असतो व गडावर पाहण्यासाठी थोडीशी तटबंदी, पाण्याचे टाकू व एक मंदिर आहे. श्री क्षेत्र पहाडेश्वर महादेवाचे मंदिर आहे आणि त्याच्या अगोदर या ठिकाणी अशी पायवाट आपली गडावर गेलेली आहे. तर आपण गड पाहण्यास सुरुवात करत आहे. अजमेर सौंदाणे गावाच्या अगोदर क्षेत्र पहाडेश्वर आहे आणि त्याच्या पासून आपल्याला आता वर चढायचं आहे. दुपारची वेळ आहे. बघू आपल्याला गडावर किती वेळ लागतो पोहोचण्यासाठी. बागलाण प्रांतातील हा आपला बाग. समोर लखमापूर बामणगाव हे गाव आहे. श्री क्षेत्र पहाडेश्वर अजमेर सौंदाणा आणि या साईडला बघू शकतो पूर्ण घनदाट जंगल व गडाचा सर्वोच्च भाग दिसण्यास सुरुवात झाली आहे. आता आपल्याला पाहू शकतो त्या ठिकाणी झेंडा आहे. एक 20 मिनिटात आपण आलोय आपण बऱ्यापैकी वर. आता आपण असं जाऊ आणि वरती चढू. उन्हाळ्याच्या दिवसात हे टोमॅटो, गाजर हे नक्कीच खावा, जे आपल्याला डिहायड्रेशन पासून वाचवतं. फेब्रुवारीचा महिना आहे, तरी दुपारची वेळ असल्यामुळे थोडीशी गरमी जाणवती. या वाटेने आता एक असंच जाऊन सरळ त्या ठिकाणी निघू. पहाडेश्वराच्या मंदिरापासून वर आल्यानंतर आपण सरळ त्या ठिकाणी आलो. या आणि झाडापासून उजव्या बाजूला फायनली बघा ह्या रस्त्यापाशी पोचून गेलो. हा गड माथ्यावर घेऊन जाणारा मुख्य रस्ता आहे आणि तिथून ह्या टेकडीवर आल्यानंतर उजव्या हाताला वळायचं आहे आणि सरळ वर यायचं आहे. समोर जे दिसतोय अशी पूर्णतः मळलेली आहे. आपण चुकीच्या रस्त्याने गेलो होतो त्यामुळे थोडंसं कन्फ्यूज झालो होतो, तरी पण पोचून गेलो. ठीक, थोडं त्या वाटेने वर न जाता हे बघा तटबंदी अशी पाहायला भेटते. थोडीशी ह्या मुख्य रस्त्याने आल्यानंतर थोडंसं पुढं, तसंच पुढच्या बाजूसुद्धा तटबंदी आहे, तीही पाहू. पहिला पावसाळी तलाव लागला वर आल्या लगेच. या ठिकाणी पावसाळी तलाव. आता आपण वरती जाऊन मंदिरात दर्शन घेऊ व गड फेरी सुरुवात करू. असा गडाचा परिसर आपणाला या ठिकाणी नंदी महाराज पाहायला भेटतात. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण आता आतमध्ये जाऊ. शिवपिंड पाहायला भेटते इथं, खूपच सुंदर आहे. वा वा वा, सोमवार खूप सुंदर दर्शन झाले. पहाडेश्वर महादेव मंदिर. हे 2 शिवपिंड प्राचीन आहेत. नंदी महाराज प्राचीन आहेत आणि पहाडेश्वराचं मंदिर. या ठिकाणी हा एक पावसाळी तलाव, तसेच हा एक पावसाळी तलाव आणि पूर्णतः घेरा पूर्णतः पाहतात. हा एक परिसर आहे, खूपच मोठा परिसर आहे गडाचा. मंदिराच्या उजव्या बाजूने आपण आता गड फेरी करण्यास सुरुवात करू. प्रथम शेवटच्या बाजूला जाऊन तसंच गडमाता पाहू. वाड आहे, पाहू शकते. अवशेष वाड्याचे चौकोनी. पाहू शकतो ते अजमेर सौंदाणे गाव आहे व
हा जो रोड आलेला आहे आपणाला चांदवड, उमराणे, लखमापूर, बामणगाव आणि हा आलेला अजमेर सौंदानेला. त्याच्या या ठिकाणी वाडा असा पावताला पाण्यास भेटतो असा व्यवस्थित असा बराच मोठा हा सुद्धा आहे आणि तो एक वाडा आहे. या ठिकाणी ही पाण्याची टाकी आहेत आणि आपण आता 2 पाण्याची टाकी गडमाथ्यावर जाऊ. तिथं सर्वोच्च भाग या ठिकाणी जात असताना या ठिकाणी एक छोटीशी गड असे पाहायला भेटते. अजमेरा गड समोर पूर्णतः अजमेरा गड पाहायला भेटत आहे. ही 2 पाण्याची टाकी, ते पहाडेश्वर मंदिर, हा एक पावसाळी तलाव आहे, त्याच्या पलीकडे पावसाळी तलाव आहे आणि तिथं वाडा आहे अवशेष आहेत त्याचे. आणि हे बागलाण तालुक्यातील हा एक टिहाळणीचा किल्ला आहे. गडावरून आपल्याला सालुटा, मुल्लेर, मोरा, हरगड, न्हावीगड, मांगीतुंगी, तांबोळ्या, दुंडा, चिचकारा हे गड पाहण्यासाठी भेटतात. पुण्यापासून हे अंतर 290 किलोमीटर आहे. आपण पुण्याहून संगमनेर, नांदूर, चिंचोली तसेच लासलगाव, चांदवड, उमराणे, नंतर लखनापूर तसेच बामणगाव आणि या पहाडेश्वर मंदिरापाशी अजमेर सौंदाना गावातील असणारे या ठिकाणी आपण आलो. जवळपास 7 तास लागतात पुण्याहून येण्यासाठी. या ठिकाणी सुंदर आहे, छोटेखानी आहे. या भागात आल्यानंतर हा छोटेखानी गड अवश्य करावा. टाकी पाहू, वाडा पाहू आणि खाली उतरण्यास सुरुवात करू. गडावरील महत्त्वपूर्ण वास्तूमध्ये ही 2 पाण्याची टाकी आहे, तो वाडा, 2 पावसाळी तलाव आणि ते मंदिर एवढे आपल्याला गडमाथ्यावर पाहण्यासाठी भेटतात. अल्लेर, सालोटा, धुंडा, न्हावीगड व अजून खूप किल्ले पाहता येतात या गडावरून. आपण आता या मंदिरात दर्शन घेतलं आणि गड उतरण्यास सुरुवात करतो. पाहायला भेटतं व हा जो आहे लांबपर्यंत ही तटबंदी गेलेली पाहायला भेटते. तर गड चढण्यास सुरुवात केली होती. आता 3:30 वाजले. 15 ते 20 मिनिटात आपण खाली पोचून जाऊ. रस्ता जो आहे तो खाली ते पहाडेश्वर मंदिर आहे, तिथून वर आल्यावर उजवीकडे आहे व डावीकडे गेलं तर तुम्हाला रॉक पॅच असेल तो खडतर आहे. रॉक पॅचच्या पुढून जो आहे तो रस्ता आहे तो जांडेपाशी. खालच्या रस्त्यात त्या जाऊ शकतात कारण तो प्रॉपर रस्ता आहे, पण रॉक पॅच जो वरून रस्ता गेलेला आहे तिथे जायचा प्रयत्न नका करू. गार्डन आपण चुकलो बा खरं जातानी. गड पाहून आलो. आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ पहाडेश्वराचे.
हेच प्राचीन नगरकोट आणि इथं महाराजांचा पुतळा आहे.